हॅलो एव्हरीवन, मी अश्विनी पुन्हा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर एक दोन दिवस मला असं सगळं जमलं नाही ब्लॉगिंग, तर मग आज मी म्हटलं चला आपण आपले इव्हिनिंग रुटीन जे आहे ते आपण एकदा हे करूया, ब्लॉगिंगमध्ये आपलं इव्हिनिंग रुटीन करूया. तर इव्हिनिंगला मग मी संध्याकाळी कधी चहा घेते कधी नाही घेत असं करते. तर आज काही मी चहा वगैरे काही घेतला नाही आहे, डिरेक्टली मी स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे. आता इरूला आणि स्वराला दोघींना पण मी काय करणार, खाऊ घालून दिले. आता डायरेक्ट मी रात्री बघेल, संध्याकाळचा दोघींचा नाश्ता झालेला आहे. तर आता मग स्वयंपाकात बघते काय करायचं, आणि जसं जसं जमेल मी तुम्हाला सांगते मी काय स्वयंपाक बनवणार आहे. इव्हिनिंग रुटीन काय नाही, स्वयंपाक करेल, जेवणं होतील, आणि त्याच्यानंतर इरूचा अभ्यास बाकी आहे, तो अभ्यास घ्यायचा आहे, आणि मग तिला झोपी घालून देईल. मग मी आता बघते जे जमेल ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते. हे बघा आळूची पानं आहे, हे मी स्वच्छ धुतले आहेत. आता याचे हे आहे दांडी आहे ही कट करेल, आणि हे जे असे आहे पानांना बघा हे मी व्यवस्थित सुरीने कट करून घेणार आहे. आळू वडी बनवण्यासाठी ना मी हे जे धणे आणि बडीशोप हे दोन्ही मी वाटून घेणार आहे, ठीक आहे. आणि चिंच थोडा वेळ झाला आहे, मी ती ठेवली म्हणजे भिजत ठेवली मी. त्याच्यामध्ये थोडंसं ते हे करत स्मॅश होऊन देईल, आणि चिंच आणि गुळ याची मस्त छानपैकी अशी स्मूथ अशी छोटीशी बारीक असं पेस्ट बनवून घेईल, ठीक आहे. आणि मग पुढचं दाखवते मी तुम्हाला कसं काय करायचं. हे जे आलूचं पानं आहेत ना, हे असे उलटे ठेवेल मी यावर, आणि मग जे आपलं लाटण्याने असं करून घेणार मी. मग लाटण्याने अशा प्रकारे हे सर्व जे पानं आहेत ना हे सगळे करून घेईल तसेच मी. हे बघा अशाच प्रकारे मी सर्व जे पानं आहेत त्याचे हे जे बारीक शिरा आहेत ना हे सर्व लाटून घेतले आहेत, ठीक आहे. आता मग मी पुढचं दाखवते तुम्हाला. हे जे धणे आहेत आणि बडीशोप आहेत हे मी काय करेल ग्राइंड करून घेईल. सर्व म्हणजे आता साहित्य मी रेडी करून ठेवले, ठीक आहे. आता फक्त हे जे आळूचे पानं आहेत, मग हे जे मिश्रण आहे ह्याचं बेसन पीठ जे आहे यामध्ये मी मिरची पावडर टाकणार आहे, मीठ पण टाकणार आहे, आणि धणे आणि बडीशोप हे आहेत. तर लागता जसं लागेल तसं मी टाकेल. आणि हा चिंच आणि गूळ याचं एकत्र पेस्ट म्हणूया आपण, ते हे मिक्स करून आणि मग आळूच्या पानांना लावून घेऊ. बघा चिंचेचा गूळ पण मी त्यामध्ये थोडासा टाकून गेलो, ठीक आहे. आता याचं मी थोडी पेस्ट करून घेईल आळूच्या पानांना लावण्यासाठी. ती जी पेस्ट होती केलेली आपण, तर ती सर्व पानाला लावत होते मी, आणि ते कसं एकावर एक पानं ठेवून रचायचे असे प्रत्येक पानाला व्यवस्थित कोपऱ्यामध्ये ती पेस्ट व्यवस्थित लावायची, म्हणजे जेणेकरून सर्वीकडे जो आपण तो मसाला तयार केला आहे बेसन पिठामध्ये टाकून ते सगळीकडे एकसारखी चव उतरली पाहिजे यासाठी. ते बघा सर्व पूर्ण पानाला मी व्यवस्थित लावून घेतली, नंतर एकावर एक मी ठेवत दिले. मग हे बघा अशा पद्धतीने मग मी एकावर एक सर्व पानं ठेवून दिले. सर्व ते बेसन पिठाचं जे होतं मसाला बनवलेला तो सगळा लावून दिला होता मी. मग त्यानंतर हे सर्व एकावर एक रचल्यानंतर त्याचा एका बाजूने रोल करत गेले मी, आणि ते रोल करून मग थोडा टाईटच रोल बांधायचा, म्हणजे जेव्हा आपण त्याच्या अशा छोट्या छोट्या हे पाडू खापा पाडू तर तेव्हा त्या सेपरेट नको हो म्हणून यासाठी असं रोल करून मी आळूच्या वडीचा रोल तयार झाल्यानंतर मग त्याला आपल्याला शिजवायचं आहे. तर मग शिजवताना माझ्याकडे स्टीमर नाही आहे, त्यामुळे मी अशा पद्धतीने केलं आहे, चाळणीवर ठेवलं आहे मी. माझा मागचा कोथिंबीर वडीचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल त्यामध्ये पण मी अशाच पद्धतीने त्यांना शिजवून घेतलं किंवा वाफवून घेतलं मी. तर होतं यामध्ये पण, तरीसुद्धा मलाही घ्यायचं स्टीमर. बघेल जसं जमेल तसं मी स्टीमर घेईल आणि याला झाकण ठेवून मी शिजवून घेईल. बघा शिजलं आहे छानपैकी, आणि मी त्याच्यामध्ये हे पण सुरी पण टाकून बघितली तर छानपैकी शिजले. अजून गरमच आहे, आता हा थंड होऊ देईल, मग याच्या मी कापा पाडेल. आणि मग त्या थंड झाल्यानंतर मग त्याच्या मी स्लायसेस करून बघितल्या. ते बघा 2 आहेत ना, मी खूप अशा पातळ स्लायसेस केल्या, पण अजिबात हे झालं नाही, तुकडा पडला नाही त्याचा. अगदी छान अशा व्यवस्थित त्या सेट झालेल्या आहेत. हे बघा संपूर्ण कापून घेतल्यानंतरच्या व्हिडिओ खूप छान सेट झाल्या होत्या, त्या शिजल्या पण होत्या आणि छानपैकी मस्त झाल्या होत्या. थोड्या पातळ स्लायसेस केल्या, पटकन फ्राय होतील त्या या हिशोबाने. सर्व स्वयंपाक बनवून झाला माझा. आता मी जेवण करून घेते.
अशाच पद्धतीने मी जेवण करून घेतलं आणि मग नंतर मला हिरूचा अभ्यास पण घ्यायचा होता. हे बघा अभ्यास सुरू आहे आता हिचा. राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची हिरूचं हँडरायटिंग छान आहे. अभ्यास चालला त्याचा. सुरुवातीचा अभ्यास झाला की हिरू तुझी पूर्ण हँडरायटिंग दाखव कशी आहे. तर अशाच पद्धतीनं माझं इव्हिनिंग रुटीन असतं. आणि हे बघा स्वरा पण झोपली आता. तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. बाय.